नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 4:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी. कशा सर्व माहीत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण गावी आलो होतो सहकुटुंब. अवनी, मयुरी, मी, मध्ये बहिणी पण आलेल्या. बहिणी 3 दिवसापूर्वी मुंबईला परत गेल्या आणि आपण आज निघतो आहे मुंबईच्या दिशेने. तर गेले महिनाभर बरीच सारी एन्जॉय झाली, बरीच सारी मजा झाली आणि ऑफिसचं काम, एडिटिंग, अपलोडिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बराचसा वेळ निघून गेला. त्यासोबत मित्रमंडळी होती, भाऊ होते. त्याच्यामध्ये मग ओढ्यात फिरणं आलं, मासेमारी आली, आंबे खाणं आलं, फणस खाणं आलं. गावच्या मंदिराचा वर्धापन दिन होता, त्याच्यामध्ये आपल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार होता. भरपूर सारी लग्न, साखरपुडा, 10 माघारी, 5 माघारी, गोंधळ ह्याच्यामध्ये सर्व दिवस छान प्रकारे निघून गेले आणि आज मंडळी दिवस आला आहे आपल्याला जायचं आहे आता मुंबईच्या दिशेने. तर गेले 4 दिवस आपल्या तिकीट्स होत्या. कोकण कन्या, तुतारी, पोरबंदर, जामनगर या सगळ्या गाड्यांच्या तिकीट्स होत्या. सगळ्या तिकीट्स साधारण 12, 13 किंवा 15 ते 20 नंबरपर्यंत येऊन वेटिंग लिस्टमध्येच त्या राहिल्या आणि कॅन्सल झाल्या. आज मंडळी फायनली आपण मग निघालो आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजरने. तर आता 5:15 सव्वापाचपर्यंत आपण निघू. 6 सव्वा 6चा ऑफिशियल टायमिंग आहे, पण सध्या ती गाडी आहे जी आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर ती लेटच होते. काल तर 8 वाजता आली होती, तर आज बघूया किती वाजता येते. अवनी, गावाला मजा आली? हां, काय काय केलं गावाला? खेळली ना? अवनी खेळतच होती. अवनी पण लवकर उठली, आत्ताच उठले जस्ट. मला वाटलं झोपेतूनच न्यावं लागेल, पण एक आवाज दिला तर उठली ना. चला निघायचं, निघूया ना. ओके चला. का म्हणजे आता सुट्टी संपली, तुला जायचं आहे ना स्कूलला. पप्पा अजून सुट्टी आहे स्कूलला. हां, सुट्टी आहे थोडे दिवस, पण माझ्या ऑफिसची सुट्टी संपली. का म्हणजे झालं, आता जायचं ऑफिसला. चला फायनली बॅग वगैरे पॅक झाल्यात, निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, धीर मामा की जय. चला, तर 5:30 वाजता रत्नागिरी दिवा पॅसेंजर ही रत्नागिरीवरून सुटते. तर प्रॉब्लेम असा झाला आहे, बऱ्याच गाड्यांचं क्रॉसिंग लागतं, त्यामुळे ती गाडी जरी 6:15चा टायमिंग असला तरी पाठीपुढे होते. पण आपण वेळेत गेलं बरं आहेत. आता 5 वाजलेत, तर निघूया. आपल्यासोबत मोठी आई आहे आणि प्रमोदची बायको आहे, म्हणजे वहिनी आहेत. आणि बाकीचे सर्वजण, प्रमोद आहे, नितेश आहे, सतेश आहे, सूरज आहे आणि संदेश, हे सगळे ॲक्टिवा म्हणजे बाईकवरती चाललेत. तर सर्वजण आता वरती भेटतील आणि त्याच्यानंतर मग संगमेश्वरपर्यंतचा प्रवास सोबत असेल आणि पुढे ते बाईकवरून निघून जातील. आपण ट्रेनने जाणार आहे. चला, जाता जाता बजरंगबलींचं दर्शन घेऊ. संदेशसोबत आलो मंदिरामध्ये, अवनी पण आले इकडे. चला मंडळी, सकाळचे 5:45 वाजलेत. आपण आहोत आता शास्त्री पुलावर. इकडे गेलो तर संगमेश्वर आणि हा आपला जुना शास्त्री पूल. सध्या सर्व्हिस रोड म्हणून त्याचा वापर होतो. या बाजूला इकडे नवीन शास्त्री पूल. तर सर्व निघता आम्हाला साधारण 5:15 वगैरे वाजले. आणि समोर लालपरी, देवरुख. रिक्षामधून मी यांच्या बाईकवर आलो आणि रिक्षा अजून आपली येते. कृष्णादाची रिक्षा आहे, त्याच्यामधून मयुरी आहे, मोठी आई आहे आणि वहिनी आहेत. तर हे सगळे बाईक रायडर्स. नमस्कार. ह्याची एक बाईक आहे, ह्याची एक बाईक आहे, ह्याची एक बाईक आहे आणि संदेश ह्याची एक बाईक आहे. तर हे निघाले सर्वजण. एक डबल सीट कोणतरी जाणार आहे. हां, प्रमोद डबल सीट जाणार आहे, याला मदतीला. असे सर्वजण निघाले आहेत. चला, तिकीट काढायला लागेल. चला, रिक्षा पण आली. अगदी आरामात एकदम आला. आम्ही बघत होतो आहे ना. गाडी लेटच येते सध्या ती. हां, गाडी उशिरा येते.
चला, आज गर्दी भरपूर वाटते. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लाईनमध्ये राहायचं नसेल तर रेल्वन ॲपचा वापर करा, तिकीट पटकन निघून जाते. हां, भरपूर गर्दी आहे. 13व्या डब्यालाच बसूया. अच्छा काय गर्दी आज, तुफान एकदम. चल, कधी येणार होणे? चल बाय बाय. चल बाय बाय. भेटू लवकरच. चला चला, तुम्ही पण निघताय ना? तुतारी एक्सप्रेस आली. तुतारी रात्री 12:05 निघणारी 2 नंबरला लागली. म्हणजे रत्नागिरी देवा पॅसेंजर लवकरात लवकर येईल. रायडर सगळे आम्हाला आता सोडायला आलेत. गाडी कारण आता येते, लगेच गाडी येईल. गर्दी भयंकर आहे. भरपूर गर्दी आहे. तशी गाडीला गर्दी नाही आहे. ही जी गर्दी जास्त करून आहे ती 13वा डब्बा असतो संगमेश्वर स्पेशल. त्या डब्यासाठी सगळेजण इथे थांबलेत. कृपया लक्ष द्या. दादर वरून येणारी सावंतवाडी तुतारी गाडी निघाली तिकडून 2 नंबरवरून. आबा हा डबा, आबा आबा हा डबा आहे. आबा आबा खोल 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 सध्या खोल. काय चौकात जावा रे. चल बाय बाय सर. बाय बाय. चला, गाडी काही जास्त वेळ थांबली नाही, लगेचच निघाले 2-3 मिनटामध्ये. पण बसायला भेटलं. गर्दी ज्या प्रमाणात होती त्या प्रमाणात वाटलेलं बसायला भेटेल की नाही. पण संगमेश्वर डब्याचा फायदा आहे. चला बाय बाय संगमेश्वर, लवकरच येऊ. असं वाटलेलं बसायला भेटेल की नाही, पण भेटले. विंडो सीट भेटले. अवनीची स्पेशल विंडो सीट. अवनी हाय कर. हाय. सीट पकडली तू? हां. आणि इकडे बाकीचे सगळेजण बसतात. मोठे आहे, पंडित आई आहे. भाऊजी कुठं आहेत? बाईक सोबत आहेत. ओके. हे बघा स्पेशल सीट आहेत आमच्या या 2. पुढे पुढे भरून जाईल. मुंबई गोवा हायवे. फायनली प्रवासाला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला. गाडी कडवईला आले आणि क्रॉसिंगसाठी थांबले. 6:45 झालेत. गाडी 6:30ला संगमेश्वरवरून निघाली.
दिवा मंगळुरू, मला वाटतं स्पेशल ट्रेन होती वाटतं. सकाळचे 7 वाजलेत. आपण आलो आहे आरवली रोडला. गर्दी आज बऱ्यापैकी आहे. संगमेश्वर डब्यामुळे आपल्याला व्यवस्थित बसायला मिळतं, नाहीतर गर्दी संपूर्ण डब्यामध्ये आहे. सात वाजून 10 मिनटं गाडी आली सावर्डा. मंगळुरू एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी लागले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू स्पेशल ट्रेन आहे पण. चिपळूणची वाशिष्ठी नदी आणि गाडी आपली चालले 80-81च्या स्पीडने. 7 वाजून 40 मिनटं झालेत. आपण आलो आहे चिपळूणला. चिपळूणमध्ये भयानक गर्दी आहे. गाडी ऑलरेडी पॅक झाली आहे आणि चिपळूणला अजून पॅक होऊन जाईल. गरम गरम वडापाव, गरम गरम वडापाव 30 रुपये 2 वडापाव. पाणी उडेल, पाणी 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 उडेल, पाणी 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 दे. चिपळूणला गाडी खचाखच पॅक झाले आणि चिपळूणचे वडापाववाले पण आलेत. पाणी उडेल, पाणी पाणी उडेल, पाणी पाणी.
गेल्यानंतर आता गाडीने स्पीड पकडला आहे. साधारण 107 108च्या स्पीडने गाडी चालली आहे. इकडे डाव्या बाजूला आपल्याला जी नदी दिसते ही जगबुडी नदी खेडची. आपल्या गाडीला थांबवून ही कोणती तरी गाडी इथून पासिंग दिलं आहे, पुढे गेली मुंबईच्या दिशेने. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक सुटेल. मडगाव जानेवारी गाडी तैयार है. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? 8:45 झालेत, म्हणजे 8:45 वाजलेत. आपण खेडला आलो आहे फायनली. पाणी ओढल पाणी 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 ओढल पाणी पाणी ओढल पाणी. पाणी ओढल पाणी 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 ओढल पाणी. खेडची जगबुडी नदी पावसामध्ये रौद्ररूप असते एकदम. कळंब आणि बुद्रुक. दिवाला जाणारी गाडी नंबर 501004 रत्नागिरी दिवा थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. गरम टेस्ट गरम आहे रे, समोसा गरम आहे. दिवा गाडीमध्ये खाण्यापिण्याची एकदम चंगल असते, म्हणजे कंटिन्युअसली काही ना काहीतरी येतच असतं. चहा कॉफी पाणी घ्या, लस्सी घ्या, पाण्याची वडे घ्या, लस्सी घ्या, चणे शेंगदाणे वटाणे 10 रुपये लस्सी घ्या. घ्या. गोड आंबा घ्या, अरे पाहिजे मसाला काही. चला लस्सी पिऊया जरा. गरमीमध्ये थंडी का एहसास. वाशिष्ठी आहे, वाशिष्ठीचे ब्रँड चांगले आहेत. नागपूर मडगाव.
सकाळी दिव्यावरून निघणारी दिवा सावंतवाडी गाडी इकडे क्रॉसिंगला थांबलं आहे आणि आता आपण वीरवरून पुढे निघालो. गोरेगाव रोड स्टेशन आलं आहे. ॲक्च्युली वीरपासून पुढे डबल लाईन्सचं काम झालेलं आहे, त्यामुळे आता गाडी क्रॉसिंगसाठी तर थांबणार नाही. आता इथून नॉनस्टॉप गाडी जाईल पुढे दिव्यापर्यंत. सकाळचे 10:30 वाजलेत. आपण माणगावला आलो आहे. सकाळी 6:30ला आपण संगमेश्वरपासून सुरुवात केली प्रवासाला. 4 तासात माणगाव. काय घेतलंय आवनीने? छान. काय आहे? मिकी माऊस. हे काय आहे? गाडी. 11:20 झालेत आणि आपण रोहाला आलो आहे. गाडी साधारण पाऊण तास उशीर आहे. 5004 वरून येणारी विमानला जाणारी पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 12चा पनवेलचा टायमिंग आहे. 12:45 पर्यंत जाईल आणि दिवा 1:30चा टायमिंग आहे. तर दिवाला बघूया किती वाजता पोचते. बारा वाजून 40 मिनटं झालेत. पेनला आलो. गाडी बरीच उशिरा चालली. इथे इथे 12:05 पनवेलला गाडी पोहोचणार होती. आता 2 वाजलेत, म्हणजे साधारण 2 तास उशिरा गाडी चालले. तर आपल्याला आता पनवेललाच उतरावं लागेल, कारण मग 2:30 वाजताची आपण दिवावरून गाडी पकडणार होतो ती गाडी काय भेटणार नाही आपल्याला. त्यापेक्षा 2:30 वाजता जी पनवेलवरून आहे तीच पकडूया. बाहेरी नदी, काळुंद्री नदी पूर्ण सुकले आहे पाणी थोडं थोडं. चला पनवेल पनवेल. निम्मी गाडी आता खाली होईल. चला बाय बाय. बाय बाय. रावणी येशील ना आमच्या इकडे शिवडीला? जाणार ना? पप्पाला घेऊन ये. जा. का आता येतेस? आता येतेस? अर्धी ट्रेन आता खाली झाली. मग आली खाली. हे बघा पूर्ण ट्रेन आता खाली झालेली आहे. आता आपल्याला ॲक्च्युली जायचं होतं दिव्याला. तर दिव्यावरून 2:30 वाजताची गाडी आहे ती आपल्याला 3:30ला सोडलं असतं, पण आता इथेच 2 वाजल्यावर 2:30ला गाडी ही पोचणार नाही. आता इथून आपण 2:30ला गाडी पकडणार जी पनवेलवरून, ती आपल्याला 4:30ला सोडेल. तर थोडासा लॉस आहे, पण ठीक आहे, इलाज नाही. गाडी पुढे निघाली दिव्याच्या दिशेने. बाय बाय. बाय बोल. बाय मामा. बाय बाय बाय.
हां ट्रेनला पण बाय करा. तू पण बाय कर ट्रेनला. हां बाय बाय. आज पनवेल वसई मेमू प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर लागणार आहे. गर्दी आहे बऱ्यापैकी, बसायला भेटेल कारण इथूनच स्टार्टिंग आहे ना. सगळी जी माणसं आली ती याच गाडीला आलेत, बाकीचे पण पॅसेंजर आहेतच. चला गाडी पण आले 2:15ला. 2:35ची आहे, आता आली तरी ती 2:35लाच निघणार. नुसती ते ट्रेनवाले थांबत होते ना आता. थांब चल. चला फायनली मेमू आले आणि खाली आहे. बसायला पण आपल्याला विंडो सीट वगैरे भेटलेली आहे. इकडे कसं मेमू आहे ती पूर्ण मोकळी असते. चला फायनली वसईला आलो. 5 वाजले. 4:10 टायमिंग आहे. 5 वाजले, त्यामुळं गर्दी पण वाढली. परत जे पनवेलला जाणार आहेत त्यांची पण गर्दी जोरदार आहे. फायनली उतरलेलं आहे आता वसईला. इथून आता डायरेक्ट ओला करू आणि घर गाठूया, कारण इथून परत नालासोपारा जायला गर्दी मिळेल. चला फायनली घरी आलो. 6 वाजले. म्हणजे दुपारी आपली जी रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी आहे ती उशिरा झालीच. 2 तास उशिरा झाली. ॲक्च्युली मला यायचं होतं दिव्याला, आणि दिव्यावरून 2:33 गाडी आहे वसई. मग आपण 3:30 वाजेपर्यंत वगैरे आलो असतो, पण 2 वाजताच गाडी आली पनवेलला. मग काय दिवा ती गाडी पोचली नसती, म्हणून मग पनवेललाच उतरलो. आणि पनवेलवरून पण 2:35ची वसई गाडी आहे, तर मग ती गाडी आपण पकडली. 4:10चा ऑफिशियल टायमिंग आहे, पण तिला येता येता 5 वाजले. म्हणजे सगळ्याच गाड्या उशिरा. टाईमचं काय व्हॅल्यूच नाही कोणाला. असेल काही तांत्रिक गोष्टी असतील, पण बऱ्याचशा गाड्या आता कोकण रेल्वेतून पण बऱ्याचशा गाड्या येत आहेत, सगळ्या उशिराच चाललेल्या आहेत. असो, तर फायनली आता ओला करून आता घरी आलेलो आहे. तर मोठी ट्रिप करून फायनली परत एकदा आपण नालासोपाराला आलो आहे. तर आता बरेचसे व्हिडिओ एडिट करायचे आहेत, बरेचसे कामं आवरायचे आहेत, ऑफिसची कामं आहेत. त्याच्यानंतर परत जाणं येणं तर होईल. घराचं काम चालू आहे, तर घराच्या कामासाठी मध्ये ह्या शनिवार रविवार तर जाणं शक्य नाही, पण वरचेवर जाणं तर करावं लागेल. साधारणतः 15 दिवस तरी ते काम चालेल. पावसाच्या अगोदर काम झालं पाहिजे, म्हणजे कसं प्लास्टर बरं राहील. पाऊस पडायला लागला तर बाहेरच्या भिंतींचं प्लास्टर परत मग थांबेल. असो, गावाकडे पावसाचं वातावरण आहे, नालासोपाराला काय असं वाटत नाही आहे. चला तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा प्रवासाचा व्हिडिओ थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.